महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. ही आपली 22 वर्षाची गाय आहे. आता वेली आहे. आपण हिचं दूध पिऊन दाखवणार आहे दिवसाला किती दूध देते ती. आता आपण तिचं वासरू सोडलेलं आहे. हे आपला असा गोठा आहे. त्या सगळ्या एकाच गाईच्या गायी आहेत. तिचा मागच्या वेताचा कोंडही आपल्याकडे आहे. आता आपण 4 सळ चुकवून घेत आहे तिचे. तुम्ही बघू शकता की तिच्या अशा पद्धतीने कासाची साईज आहे. रनिंग 22 वर्ष आहे तिचं. आत्ता 17व्यांदा वेली आहे. टोटल 18 वासरं झाली आहेत. एकदा तिने जुळी 2 खोंड दिली ती. तिचा मागच्या वेताचा आपल्यावर खोंड आहे. कोणाला ब्रीडिंगसाठी हवा असेल किंवा आपल्याकडे कोणाला येऊन गाई भरवायची असेल तर आपण ठेवला आहे. जर आपण निरोगी आपली फॅमिली निरोगी असेल तर आपली लाईफ आहे. आणि खिल्लार ही निरोगीसाठी खिल्लारचं दूध ही सध्याच्या काळामध्ये काळाची गरज आहे. आता आपण दूध पिळणार आहे. अलीकडचे 2 सडाचं आपण दूध पिळून घेणार आहे आणि पलीकडची 2 सड आपण वासरासाठी ठेवणार आहे. ॲक्च्युली वासराला ते आता दूध पचत नाही किंवा सरत नाही म्हणता येईल. पण आता आपण फक्त 2 सड पिळून घेणार आहे आणि त्याचा आपण तुम्हाला मोजून दाखवणार आहे. आता हे सुरू केलं आहे. हे बादलीमध्ये बघू शकता काहीच नाही आहे आणि सुरुवात केली आपण. फक्त 2च सड अलीकडची पिळणार आहे आणि ते आपण मोजून दाखवणार आहे. एका टायमिंगला 2 सडामधून किती दूध निघू शकतं आणि ते कॅल्क्युलेशन आपण दिवसासाठी करणार आहे. जर आपली खिल्लार दिवसाला जर एवढं दूध देत असेल तर ती सांभाळणं आपल्यासाठी नक्कीच तोट्याचं नाही आहे. आणि सध्या खिल्लारचं जर दूध असेल तर माणूस हा 100% निरोगी राहू शकतो. त्यांची फॅमिली निरोगी राहू शकते. आणि जर खिल्लारनी दिवसाला जर एवढं दूध दिलं तर त्याची 10-12 माणसाचं कुटुंबाची फॅमिलीसुद्धा दूध पुरेल एवढं दूध देऊ शकते. राहिलेल्या दुधातून ते तूप करू शकतात, दही करू शकतात, त्याचे प्रॉडक्ट तयार करू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये पाहिलं असेल की बाकीच्या गोष्टी खूप कमी असायच्या लोकांच्या आहारामध्ये. पण खिल्लारचं दूध हे कंपल्सरी असायचं. आपण आपले आजोबा पणजोबा बघू शकत होता. त्यांच्या काळात आपल्याकडं कंटिन्यू प्रत्येकाच्या दारामध्ये एक खिल्लार होती. आता फक्त आपण हे पहिला पाना पळून घेतला आहे. पलीकडचे दोन्ही सडाला आपण हातसुद्धा लावलेला नाही आहे. हे फक्त पहिला पाना काढला आहे आणि आपण ते मोजून घेणार आहे. आता वासरू सोडल्यानंतर परत गाई पान होती पण त्याच्याशी आपलं काहीही नाही आहे. ते आपण फक्त वासरासाठी ठेवणार आहे. ते आपण घेतलं आहे. आपण हे मोजून दाखवणार आहे. बघू शकता आपण फेस जिरवला आहे. त्याचा फेस जिरवत आहे आणि मोजत आहे. 1 लिटरचं भर आलं.
ही एक माप झालं 1 लिटरचं. हे 2 मापं झाली. आणि हे 3 मापं झाली. म्हणजे 2 सडामधून आपली गाई दिवसाला 3 लिटर दूध देते. तर 4 सडामधून एका टायमिंगला ती 6 लिटर दूध देते. असं दोन्ही टायमिंगचं मिळून ती दिवसाला 12 लिटर दूध देते. जर खिल्लार दिवसाला 12 लिटर दूध देणार असेल तर कुठल्याच शेतकऱ्याच्या किंवा कोणाच्याच ती अंगावरती नक्कीच नसेल. ती तिच्या वासराला पाजून आपली फॅमिली निरोगी देऊ शकते. अशा पद्धतीने हा आपला खिल्लारचा गोठा आहे. तुम्ही पाहू शकता. आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तिचा हा मागच्या वेताचा खोंड आहे. जर कोणाला पाहिजे असेल ब्रीडिंगसाठी तर तो आपण ठेवला आहे. अजून दात लावलेला नाही. तो 2 दातीच आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9822 53 65 70. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.